आज दिवस तुम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज जरूर ऐकायला मिळेल. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित शिवसेना तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बाराम कांबरी साहेब जे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मागे सामना आपण पाहिला खरं तर टीम कुळगाव संघाने तो सामना जिंकलाय, परंतु आता एक अजून एक मोठा सामना फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ कात्रप आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळणाऱ्या मैदानावरती आदर्श 11 वांगणी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी दाखल झाली अक्षय बांबुळकर त्यांच्या साथीनं विकासला तुम्ही पाहता विकास बांडे ही सलामी जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच पुन्हा एकदा सज्ज झालेत. कल्याण ग्रामीणचे आणि त्याचबरोबर कल्याणचे पंच तुम्ही पाहताय मैदानावरती योगराज महाराज भुटेरे त्यांच्या साथीनं फिरोज खान सर अशी जोडी तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला बदलापूर दुसऱ्या बाजूला बांगणी. कैलाजी टेंबे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर आज ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे सर्व मान्यवर इथे दाखल होतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करू. उद्योजक शैलेजी ठाणगे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अंपायर सिग्नल गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, बोथ टीम शो द गुड गेम. सलामी जोडी दाखल झाली. स्ट्रायकिंग प्रति अक्षय तर गोलंदाजी मार्ग प्रति गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं ओम. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल पॉइंटच्या दिशेला खेचला, अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. तुम्ही पाहताय स्वप्नवाद सुरुवात मैदानामध्ये करत असताना त्याला देखील माहिती आहे समोर एक मोठा संघ आहे आदर्श बांगडी. या टीमच्या अगे जर खेळायचे तर चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच अनुषंगाने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्या, परंतु म्हटलं जातं ना पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता इतकं जवाब पत्तर देत असताना पुढचा बॉल डॉट फेकलाय. ओम देशमुखला तुम्ही पाहता यंगस्टर खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट बांगडी संघासाठी त्यांनी खेळला. अंडर 22चा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. ओमवरती विश्वास दाखवलाय तेजस पडबल यांच्या माध्यमातून. इथे देखील फटका चांगला आहे. अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेचण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर सलग 2 बॉल आता बीट करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओम देशमुखला तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी मारावी लागेल. एका बाजूला गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन संघ कात्रप खेळतोय, दुसऱ्या बाजूला नेहमीच ज्या संघाला आदर्श मानला जातो तो आदर्श बांगडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तेजस पडबल आणि कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्व असेल तदनंतर चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका फर्स्ट लागे काय डीप मध्ये खेळाडू त्याचं जजमेंट खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार की षटकार पंच आम्हाला इशारा करतील. षटकार. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला, जजमेंट त्याचं खराब राहिलं आणि एक चांगला फटका. या फटक्याचा चटका आता लागेल टीम क्षेत्ररक्षक करत असताना बांगडी संघाला. म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बात काही साथ हवी असते तशी आता गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे, परंतु ती साथ लाभली नाहीये. कारण मागील बॉलवरती आपण पाहिलं तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आणि आता पुढच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार. दोन षटकार वसूल करतोय अक्षय बांबुळकरला तुम्ही पाहताय. याच खेळासाठी तो जाणला जातो आणि आतापर्यंत बेमेने चांगला क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळत असताना. धावफलक पुढे सरके, टीमची टोटल 16 धावा. इथे देखील हाफ टॅकल, गोल गिरकी घेतली, बॉलला मात्र फेकून दिले. डिबॅको स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
तीन षटकार आता वसूल केलेत बॅट्समन तुम्ही पाहता अक्षय बांबुळकरच्या बॅटमधून हा जखमी भाग आता डरकाळी फोडत असताना, कारण एक वेळा त्याला जिवंत मिळालाय, तिचं आता महागत पडलंय की काय टीम वांगणी संघाला, परंतु या मॅचमध्ये वांगणी संघ देखील कमबॅक करणार या शंकात नाहीये. चांगला क्रिकेट नेहमीच वांगणी संघाने दाखवलाय, परंतु या मॅचमध्ये आता कशा प्रकारची कामगिरी तो करतोय यावरती साऱ्यांचं लक्ष आता लागलंय. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहिलं इथे मात्र संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर 4 आकड्यावरती झेल सुटला होता अक्षय बांबुळकरचा. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट अन बॉलचा टप्पा पडला भरदा वेगानं बॅटम पॅटच्या बदला बॉल निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. खरं तर चूक झाली आहे झेल सोडत असताना, परंतु आता त्या चुकीचं रूपांतर धावेमध्ये आले जरूर, परंतु कमबॅक करायचं आहे, ती चूक भरून काढायची. याच अनुषंगाने गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट फेकला रोहन जाधवच्या माध्यमातून. बिग हिट ऑन साइडला खेचलाय, फटका फसला की काय डीप मध्ये काढू अरुण, त्याच्या आवाकाच्या बाहेर वाराशी वार्तालाप करत असताना बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. त्या बॉलवरती अभ्यास केला, दुसरा बॉलला भिरकावून दिलाय, विकास भांडेच्या बॅटमधून सिक्सर आलाय. इथे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं पॉइंट मध्ये क्षेत्र मोकळे, त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. त्यानंतर आशाभूत नजरेनं पाहिलं पंचाकडे काय चेंडू वाईट आहे का, परंतु पंचांनी सांगितले टप्पा पडल्यानंतर भरदा वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहता, पहिला बॉल धाव, दुसरा बॉलवरती सिक्सर, तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट. इथे फटका चांगला आहे, इथे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतात अरुण त्यांच्या आवाकाच्या बाहेर, एक टप्पा घेतला, बॉल ओढतोय सीमारेषा, मोठी दरी होती त्या दरीला फोडत दुभागत भेदत बॉल सीमा पार, चौकार. वसूल केलाय, धाव फलक वेगाने पुढे सरकेल, टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 32 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर डबा पाटणं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला आणि अंपायर सिग्नल लेग बाईस एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पार्टनरशिप आता बिल्डअप करत असताना दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय मैदानात दाखल जरूर झालेत या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग इथून मात्र करायची, याच अनुषंगाने आता तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. गुरदासाची होतोय, इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा एक्स्ट्रा खबरच्या क्षेत्रामध्ये बॉलला भिरकावून दिलाय आणि अखेर जमिनीला गुदगुल्या करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. तेजसचा पहिला बॉल भन्नाट वेग तुम्ही पाहता, तेच तर गोलंदाजी करत असताना घडले काय पाहावा लागेल. खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, तदनंतर धाव विकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे मिळणे फसला, कारण शरीरावरती चेंडू इथे मात्र डेट झाला होता, त्यामुळे पंचांनी सांगितलं की धाव आता मिळणार नाहीये. आणि आता षटक क्रमांक तिसऱ्याची सुरुवात करत असताना चांगली गोलंदाजी तेजस पडबलच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल. सरकारची पाबंदी संचारबंदी पूर्णपणे हटपून आता लावली आहे. इथे देखील फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित,
बॉलला तुम फेक करता येईल दरम्यान एक चिकी सिंगल. आक्रमण तुम्हाला आता दोन्ही बाजूने पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग केली अक्षय बांबुळकरनं तीच बॅटिंग आता विकास भांडे देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु आता एक चेंडू डाट आल्यानंतर मी म्हणेन पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं. इथे गतीमध्ये मिश्रण होतं. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. आय थिंक बॅटची कडा आहे आणि त्यानंतर बॉल चेहऱ्यावरती देखील आदळला. दरम्यान एक चिकी सिंगल. धाव एकबटी जातीय. तेजस पडबलला तुम्ही पाहता एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे. 2 षटकामध्ये धावा आपण पाहिल्या जबरजबर 37 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. परंतु आता सलग 3 बॉल फेकत असताना फक्त 2 धावा तेजसला खर्च केल्या. धावफलक टीमची टोटल आतापर्यंत फलकावरती 39 धावा जोडल्या गेल्या. गोरदा तेजस लेफ्ट राऊंड द विकेट. हा ट्रॅकर होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये हाताचा पिसारा तिथे फुलवला. एक चांगला झेल तिथे स्वीकारला. अखेर विकासला इथून माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. त्याच्यात मध्ये पार मेल 5 षटकांचे मॅच. खरं तर 4 चेंडू फेकत असताना 2 धावा खर्च केला. एक महत्वाची विकेट संपादित केली तेजस पडबलनं. स्टॅकिंग वरती राहुल इनेट नंबर 3 वरती दाखल झाला. फुलटॉस होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र इथे मात्र चालवलाय. खेळाडू कक्षातून तो सेट होऊन आलाय आणि त्याने ठरवलं होतं की रिव्हर्स खेळायचं. एक चांगला फटका चौकार. पहिला बॉल फेस करत असताना चौकार वसूल केलाय. धावफलक वेगाने आता पुढे सरकत असताना इथे देखील ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फर्स्टला गोरदास हसला आणि इथे फर्नंद आता रुसला, कारण त्याला परतावा लागेल माघारी. फर्नंद बाद. निखिल मेहर यांच्या कन्याचं ते नाव आहे आणि त्याच नावाने संघ खेळणार आहे. जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव विरोधात नित्य 11 जर्मन क्रिकेट संघ एरंदाळ. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण या. एरंदाळ टीमचे कॅप्टन आलेत सनी यायचं आपण. विनंती आहे टीम जय भवानी शिरगाव टीमचे कॅप्टन सागर इरमाळी कुंदन भोसले आपण देखील टॉस साठी या. षटक क्रमांक मी म्हणेन तिसरं देखील आता समाप्त झालं. या षटकामध्ये धावा खर्च केला 6 आणि धाव फलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 43 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. चला दोन टीमची कॅप्टन आलेत आपण बसून घ्यायचं, कारण आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न करतो. या स्पर्धेचे नियम आहेत खरं तर नियमावली भरपूर स्ट्रॉंग आहे. असोसिएशनचे नियम तर लावण्यात येतील, परंतु आयोजन कमिटी देखील भरपूर स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे आपण वेळेवरती या आणि वेळेवरती चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. सनी राणे आपणास इनिंग ब्रेक मध्ये यायचं लक्षात असू द्या, त्यामुळे आपण कुठे जाऊ नका. आज पुन्हा एकदा नित्य 11 या नावानं संघ मैदानावरती खेळणार आहे. नेतेजी लहाने, करणजी लहाने, समीरजी राऊत, हनुमानजी टेंबे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर मिताली 11 कासगाव या नावाने संघ नेहमीच खेळत असतो. बारामजी कांबळे साहेब यांची कन्या तिच्या नावाने संघ नेहमीच खेळतो. श्री गणेश गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन षटक क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती राज आलेत. पाहायचं राज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. राजचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न दरम्यान खेळाडू पुढे सरकला जरूर. दरम्यान कॅच ड्रॉप सलग 2दा आता जीवनदान मिळत आहे अक्षय बांबुळकरला. मागील षटकामध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये 4 आकड्यावरती त्याला जीवनदान मिळालं, त्यानंतर सलग 3 षटकार त्याने खेचले, परंतु आता पहिल्या बरोबरती जीवनदान मिळत आहे. पाहायचं इतकंच आहे.
दाबा किती जमा करतो, रिव्हर्स अटेम्प्ट केला, इथे देखील फटका चांगला आहे, झेल सुटला, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा. गोलंदाजी करत असताना राज पण पहिल्याच बॉलवरती त्याने दाखवलं होतं, कारण अक्षय बांबुळकर सारख्या खेळाडूला इथे मात्र फटका खेळण्यास भाग पडला. आणि मी म्हणेन ही विकेट बरोबर महत्वाची होती. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकला जरूर, परंतु त्याने कॅच ड्रॉप केली आणि त्यानंतर चौकार इथे वसूल करतोय अक्षय बांबुळकर. धावफलक पुढे सरकेल 47. इथे हा फ्रॅकर होता, स्क्वेअर लेगला खेचून मारलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती नजाकत, या बॉलवरती ताकद, षटकार. क्रिकेट आपण पाहिलं खरं तर भरपूर वेळ होता बॅट्समॅनला गोलगिरकी घेण्यासाठी आणि अखेर खेचून हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला. षटकार त्यानं वसूल केला. मागे देखील आपण पाहिला असेल पहिल्या षटकामध्ये जेल सुटल्यानंतर सलग 3 षटकार आणि आता जेल सुटल्यानंतर एक चौकार एक षटकार वसूल करतोय अक्षय बांबुळकर. इथे देखील पुन्हा एकदा गोलगिरकी, डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते जरूर, परंतु त्यांना देखील भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक बिग ब्लास्ट, षटकार. षटकार वसूल केला. धावफलक आता वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल धाव पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 59. 59 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे फसला. प्रश्न आता विचारला असेल कात्रपकरांच्या माध्यमातून की सरळ वाटते धावा येत होत्या, मग अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्सचा फटका पडण्याकडे फसला. दरम्यान डॉट बॉल. इथे देखील पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, टप्पा पडला, गोलगिरकी घेतली, बॉलला निघून चालला. एस रक्षकाच्या हातामध्ये एक चौकार एक षटकार जरूर वसूल केलाय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याची धमक माझ्यामध्ये आहे आणि मी कमबॅक करणार हे दाखवलं राजनं. आणि धावफलक तुम्ही पाहता 59 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 14 संपन्न झालाय. हे मैदान खरं तर ऐतिहासिक आहे, कारण या मैदानावरती आपण पाहतोय खरं तर गोलंदाजाला देखील खेळपट्टी पोषक आहे आणि फलंदाजाला देखील ही खेळपट्टी पोषक आहे. त्यामुळे मागील बॅचमध्ये जवळजवळ 82 धावांचं टार्गेट देखील चेस केलंय टीम कोळगाव संघानं. त्यामुळे या मैदानावरती काही येऊ शकतो, कोणतीही धावसंख्या इथे मात्र सेफ नाहीये. खरं तर आमचे दत्ता टेंबे इथे मात्र जोडले गेले. त्यांच्या सुनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड आपण सजवतोय. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांना संबोधलं जातं, कारण ज्या प्रकारे ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, धाबा किती, विकेट किती, चेंडू किती, तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे सातत्याने स्कोरवर हा समालोचकाचा पाठीचा कणा असतो. गोलंदाज आय थिंक तेजस येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 5 आणि अंतिम घेऊन समोर मिलिंद डावखोर. आताचा एक हार्ड हिटर बॅटर आता दाखल झालाय. मिलिंदला तुम्ही पाहता. पहिला बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसच्या लगत बॉल मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जरूर चाललाय, परंतु धाब घेण्याचा प्रयत्न मिलिंदचा फसला आणि अखेर मैदानात आता त्याला सोडावं लागेल. फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस त्यांनी केली आहे, परंतु पुन्हा एकदा स्ट्राईक आता घेतली आहे अक्षय बांबुळकरनं. पाहायचं इतकंच किती धाबा त्याच्या बॅटमधून येतील या शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल डॉट जरूर टाकला तेजस पडबलनं. त्याला धाबा खर्च केल्यात. षटक क्रमांक 3 हातात असताना फक्त 6. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा त्यांच्या मागे. एस रक्षकाने चूक केली. दरम्यान फाईन लेगचा खेळाडू देखील चूक करतोय आणि अखेर आता तिसऱ्यांदा जीवनदान मिळालं अक्षय बांबुळकरला. आणि अखेर डायमंड डकच्या स्वरूपात इथे फलंदाजाला परताप लागेल माघारी. जो खेळाडू मैदानाच्या मध्ये आपण पाहिला किरण दाखल झाला होता 5व्या क्रमांकावरती, तोच किरण आता इथे एकही चेंडू फेस न करता डायमंड डकचा शिकार ठरत असताना बाद होतोय. फलंदाज बाद.
गोलंदाज तेजस लेफ्ट आर्म सीमर. बॅटची कडा आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकलाय. भाग मिल्का भाग अशी परिस्थिती होती. एसच्या मागे तुम्ही पाहताय पाठपर परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु अखेर बॉल सीमा पार, चौकार. अक्षय बांबुळकर आणि त्याच्या बॅटमधून चौकार आला. इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, अंडरम बॉक्स स्टाईलने हा फटका घेतला जरूर, परंतु पुढच्याच बॉलवरती पुन्हा एकदा अजून एक चौकार वसूल करतोय अक्षयच्या बॅटमधून. 4 धावा. धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 68 68 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या बॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास मात्र मध्ये सोडला असेल तेजस पडबलनं. नवीन बॅटर दिनेश भांडेला तुम्ही पाहता जो नॉन स्टॅकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळेल या बॅच मध्ये. अद्याप त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. स्टॅकिंग इनवरती अक्षयला तुम्ही पाहता अक्षय बांबुळकर त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांचा पाऊस आज पडला या मैदानावरती. गोलंदाज तेजस. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला घेतला, स्कोअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल एक मिळली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. अखेर दुसऱ्या धाब्यासाठी फरदार अक्षयला बाद व्हावं लागतंय, परंतु इथे आपण जर पाहिलं तर तब्बल 52 धाबा अक्षयच्या बॅटमधून. अक्षय साठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या आणि अक्षय एकदा बॅट दाखवायची. खरं तर भरपूर चांगला क्रिकेट अक्षयने दाखवलाय. 52 धाबा धावफलकावरती त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. अर्धशतक या स्पर्धेतील त्याचं आपण पाहिलं. या स्पर्धेतील पहिली 50 इथे मात्र अक्षय बांबुळकरच्या नावावरती आहे. भरपूर चांगला क्रिकेट त्याने या स्पर्धेमध्ये दाखवला. 52 धाबा त्याच्या बॅटमधून. तर टोटल टीमची आपण पाहिली आतापर्यंत जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 68 धाबा आणि 69 धाबाचं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 69 धावा आहेत कारण शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आहे, त्यामुळे 70 धावांचा टार्गेट आहे. अक्षय बांबुळकरला तुम्ही पाहताय खरं तर जलपान तो करत असताना, कारण थकवा देखील आता जाणवतोय, कारण चौकार षटकार मारत असताना धावा त्याने वसूल जरूर केल्यात, परंतु सिंगल डब्बलला देखील त्याने तितकंच प्राधान्य दिलंय. तिहेरी धाव देखील त्याच्या बॅटमधून आले आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 52 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि तोच अक्षय सध्याच्या घडीला तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळेल. पहिला डाव इथे समाप्त झाला, दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल. 70 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसे मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. परंतु त्याआधी आपण टॉस संपन्न करू. मी विनंती करेल आमचे मान्यवर प्रभाकरजी खांबाळे साहेबांना विनंती आपण या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये आपण या. प्रभाकरजी खांबाळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. छापा आणि काटा अशा नाण्याच्या 2 बाजू. छापाचा कॉल आणि आलाय काटा. पाहुण्याला विनंती आहे आपण 17 डब्बा टॉस जिंकलाय, निर्णय काढायचा आहे. समोरचा संघ ओळखीचा संघ आहे, नेहमीच तुमची फाईट होत असते. मग आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना खरं तर एरंदाज संघाच्या अगेन्स्ट कशा प्रकारचा क्रिकेट तुमचा असेल, काय रणनीती असणार आहे? त्यांना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. समोरचा संघ भरपूर इनबाउंड संघ आहे. खरं तर यंदाच्या सीझनमध्ये देखील चांगला क्रिकेट त्यांचा आपण नेहमीच पाहिला आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना आज कोणकोणते खेळाडू असतील ज्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल? प्रेम, सागर आणि कुंदन. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन मस्त केलेलं आहे, बाकी काय व्यवस्थित आहे. थँक्यू सो मच. आपल्यासोबत सनी आहेत. सनी टॉस गमावलाय, टॉस महत्वाचा होता.
हो नक्कीच, आता क्षेत्ररक्षण आलंय तर करणंच आहे. बॅटिंग आली वाट्याला. बॅटिंग आले ते स्वीकार करायला लागेल ती पण. काय म्हणशील, खरं तर समोर शिरगाव संघ आहे, बऱ्याच वेळा तुम्ही एकमेकाच्या विरोधात नेहमीच चांगला खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्यावेळेस लॉर्ड्समध्ये तुम्हाला कळलं असेल शिरगाव संघ समोर आहे, त्यावेळेस काय रणनीती, काय प्लॅनिंग? प्लॅनिंग नाही, फक्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. मोठमोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला देखील आपण पाहतोय, खरं तर बदलापूर असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये देखील तुम्ही पाहता चांगल्या चांगल्या स्पर्धा आहेत, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. काय असं या स्पर्धेमध्ये खास आकर्षण पाहिलं की या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला? ग्राउंड चांगला असतो आणि आयोजन पण चांगलं असतं, म्हणून इथे खेळण्याचे आम्ही उत्सुक असतो. थँक्यू सो मच. हे होते सनी राणे. टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते, खरं तर टॉस इथे जिंकला टीम जय भवानी क्रिकेट संघ शिरगाव संघाने निर्णय घेतला, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं नित्य 11 जर्मन एरंडर संघाला बॅटिंगसाठी, आणि आता सुरुवात होतीये. जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये इथे जोडले जातील बदलापूरचा एक पहाडी आवाज महेश जिदुळे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. जाऊया मागच्या दिशेने 70 धाबांचं भलं मोठं टार्गेट आहे. पुन्हा एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतो 7 स्टार केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. तुम्ही केबलला सुद्धा आपली टीव्ही ऑन करा. चॅनल नंबर 95 क्रमांकाचं चॅनल तुम्ही पाहू शकाल आणि तिथे तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल. अनेक वेगवेगळ्या शहरामध्ये अगदी थेट मुंबई असेल, नवी मुंबई असेल, कर्जत, मुरबाड, शहापूर आणि आपल्या या स्थानिक बेल्टमध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये सुद्धा संपूर्ण गावांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला या स्पर्धेचा अनुभव आणि या स्पर्धेचा आनंद घेता येईल. इतकी सुंदर स्पर्धा आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. गोलंदाज अक्षय बांबुळकर. हो या बाई समोर खेळण्यात बॉल बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न, बी शेप मध्ये बॅक एंड एरिया होती, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईड लॉंग गॉफला. इथे मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर प्रयत्न, बी शेप मध्ये बॅक एंड एरिया होती, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलजी चव्हाण सर यांनी केलेलं आहे की मागच्या मॅच मध्ये 82 धावा इथे चेस करण्यात आल्या. खेळाडूंसाठी नंदन 1 ठरती खेळपट्टी. यावेळेस आणखीन एक जबरदस्त चपराक लगावली आहे, बॉल चालला लॉंग ऑफला, तेजस पडवळच्या बाट मधून आलाय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, रन्स बळतील 6. आपण पाहिलं तर अनुकूल हे वातावरण आहे. प्रत्येक खेळाडूसाठी गोलंदाज असेल, फलंदाज असेल, चमकदार कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षयवरती आक्रमण, पॉइंट मधून हा चेंडू गॅप मधून ढकलला. शतकच्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत आणि शेवटच्या क्षणाला बॅकअप मिळत असताना 2 धावा पॉज केलं. त्या ठिकाणी दिनेश होते. लगेचच अगदी आपण पाहिलं तर शतरक्षक नयनकडे चेंडू सुपूर्त करण्यात आला. ऑन द स्टंप पैकी आपण पाहिली विकास भांडे यांना तुम्ही पाहता जे मैदानाचे केंद्रबिंदू आहेत. सुंदर बीब रचना, अष्टीरक्षक, त्याच्या पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. हो यावेळेस फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग झालेले, बॉल चालला 1200 वार्तालाप करत असताना आणि हवेच्या माध्यमातून आपण पाहतो हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. हवेशी वार्तालाप करत असताना आणखीन एक दर्जेदार समवेत जुमाडे 24 धाबा झालेले आहेत. खेळपट्टीमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठी भरपूर पोषक क्लायमेट आहे, ज्यामध्ये धाबांसाठी अगदी मागच्या इनिंगमध्ये तब्बल अर्धशतक सुद्धा आपण पाहिलेलं आहे, जे मात्र या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होतं. अक्षय बांबुलकरने त्या धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या अक्षय बांबुलकरच्या माध्यमातून आणि चांगली सुरुवात करून दिली होती कात्रप टीमला. तशी सुरुवात आता अक्षय पडवळ या ठिकाणी देत असताना चांगले बॅटिंग. लेफ्ट हँडर बॅट्समन संघाचा सर सेनापती आदर्श हे नाव आदर्श संघासाठी उपयुक्त ठरते, कारण नेहमीच त्यांचा खेळ आदर्श राहिलेला आहे. प्रत्येक मॅचेस मध्ये आपण पाहतो काटेकोरपणा, शिस्त, डिसिप्लिन या सर्व गोष्टींचा मिलाफ आपण पाहतो या संघाच्या वतीनं. षटक क्रमांक 2 मध्ये विकास भांडे. ओ या बाई सोर पिच, बॉलला मात्र सरळ पाठवलंय
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्क्रीन समोर आलेला आणखीन एक वन बाउन्स ओर दिलो चौकार. ग्रामस्थ मंडळ कासगाव गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी कोणी उपस्थित असाल तर त्यांना सर्वांना विनंती आहे नम्रतेची की आपण या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. आपल्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज बुटेरे, स्क्वेअर लेगचे फिरोज खान सर आणि इथे फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल रोहनच्या स्वरूपात. टीम आदर्श बांगणी संघाला फलंदाज बाद. बांगणी टीमला समोर जी रिक्षा आहे ऑटो रिक्षा समोर आपण पाहतोय अगदी अजिंक्य राणे स्टँडच्या मागे जी एक रिक्षा आहे पोल जवळ लाईटच्या पोल जवळ ती फक्त थोडीशी आपण क्रॉस करा. काचेचं रिफ्लेक्शन होतंय खेळाडूंना अडथळा निर्माण होईल. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी त्याच्याच समोर एक कार सुद्धा पार्किंग झालेली आहे. हरकत नाही आहे. पहिल्या षटकात 24 या षटकामध्ये पहिल्या बॉलमध्ये 4. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय दन दन करत. बाइंड टू बाउन्स बॉल फरार 4. तर हनुमान टेंबे यांची सुद्धा अफाट मेहनत आहे. अगदी आपण पाहतो गेली महिनाभर 30 ते 35 दिवस या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आयोजन आणि या स्पर्धेचं व्यवस्थापन करण्यासाठी पुढे येणारं व्यक्तिमत्व आपण पाहतो. बॉल चालला आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. थांबायला तयार नाहीये. टी पोटाट जशा तसं उत्तर देत असताना प्रत्युत्तर चोख दिलंय ते टीम कात्रप संघाला आणि ते आदर्श बांगणी संघाला मिळतील आणखीन धाबा 6. व्यापारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सडळ हाताने भरपूर वेळा गोरगरिबांसाठी धावणारं हे व्यक्तिमत्व आहे. कोरोनाचा काळ असेल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर समाजसेवा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आपण नेहमी म्हणत असो समाजसेवा हीच ईश्वर सेवा असते. बॉल सीमा पार 4. ऑफिशियल आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे DK दत्ता कडव, सरमण चमटोली गावचे युवा उद्योजक ज्ञानेश्वरजी कांबरी यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. बॉल चालला सीमा पार. अंजलीताई कांबरी यांच्या कटआउटवरून हा बॉल चालला सीमा पार. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार षटकार. स्कोररच्या भूमिकेत ते काम पाहत आहेत परंतु प्रत्येक वेळी त्यांना योगायोग या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळालेला आहे. मागच्या मॅच मध्ये कोळगाव टीमने 3 षटकामध्ये 19 धावा बनवल्या. सलग 19 ही फिगर पाहायला मिळाली. या षटकामध्ये आता बॅटिंग करत असताना 24 अशा 2 षटकांमध्ये 48 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. 70 धावांचं लक्ष्य म्हणजे येणाऱ्या 18 बॉल आणि आता 22ची गरज आहे. सोपा केलेला आहे. सामना सोपा केलेला आहे. खुला करत असताना आपण पाहतोय आदर्श बांगणी संघ कात्रप टीमच्या अगेन्स्ट. कदाचित आपण पाहतोय अक्षय बांबोळकर या खेळाडूने केलेल्या 52 धावा ही खेळी इथे मात्र सार्थकी लाभेल का हे गोलंदाज हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे की ही खेळी इथे व्यर्थ ठरेल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण आता 18 बॉल अगदी 22 धावांची गरज आहे. असं म्हणा अनिकेत येत आहेत शिरगाव टीमचे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट दर्जेदार खेळाडू. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील. आखूड टप्पाचा बॉल पूल केलाय आणि पूल होतोय सक्सेसफुल. जबरदस्त आपण पाहतोय फटका पाहायला मिळालाय तेजस पडवळच्या पाठ मधून. आणखीन एक बिग हिट.
हिसाबांची गरज होती आणि आता या षटकाराने समीकरण फार सोपं पाहायला मिळेल. जणू काय बॉलर रन इक्वेशन असंच पाहावं लागेल लेस दॅन, कारण आता 17 बॉल शिल्लक आहेत आणि 16 धाबांची गरज आहे. 16 बॉल 17 धाबांची गरज. आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करते टीम. काल सुद्धा आपल्याला काही संघांनी असा खेळ दाखवलेला पाहायला मिळाला आणि तिथे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर RK ग्रुप वालिवली या संघाने हा दिवस गाजवलेला आहे. सकाळच्या सत्रापासून राहुल सर आपण चर्चा करत होतो की RK ग्रुप वालिवली संघ त्या संघाचं नातं या क्रीडांगणाशी फार जवळच आहे. हो आणखीन एक बॉल सीमा पार. या अगोदर लॉंग ऑन आणि त्यानंतर आलेला लॉंग ऑफला दर्जेदार षटकार. बन क्वालिटीचा आदर्श वांगणी ब्रँडेड षटकार. एनने धाबा भरपूर बनवल्या जात आहेत. बॅटिंग घेतली, कदाचित निर्णय चुकीचा तर ठरला नाही ना. कात्रप संघ आता हा विचार करत असेल, परंतु 69 धाबा त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट फार चांगली पाहायला मिळाली होती. गोलंदाजांवरती आक्रमण होते. इथे मिस्तामिंग शतश पुढे सरसावलेत आणि आता आदर्श 11 वांगणी संघाला दुसरा धक्का लागेल. त्यांनी निशिकांतजी जयवंत हिरमाळी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि तसेच चामटोली गावचे युवा उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वर शिवाजी कांबरी साहेब, आपले मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला पण पाहतो, ज्या ठिकाणी तेजस झेल टिपण्यात आला त्याच ठिकाणी हा चेंडू ड्राईव्ह करण्यात आला. एक सिंगल मिळते. अवघ्या 10 धावांची गरज होती. आता मात्र 9 धावांचं इक्वेशन राहील या मॅच मध्ये. उर्वरित चेंडूंचा खेळ आपण जर पाहिला तर 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये बनवायच्यात 9. सुंदर क्रीडानगरी आहे. व यावेळेस ऑन साइडला उचललाय चेंडू, हवेमध्ये तरंगलाय आणि त्याला जजमेंट सुद्धा चांगला पाहायला मिळालंय. झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक नयन होते. बेड विकेटला पण पाहतोय. आणखीन एक फलंदाज बाद. साठी खास परभणी एक सामना असेल. मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि जय हनुमान जोबेली ही बॅच पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आता सध्याच्या सीझन मध्ये कासगाव टीम कडे लीड आहे 2-0 आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये ती फाईट पाहायला मिळणार आहे. या सन्मान अनिल भोईर यांचं आगमन होत आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओ बॅटची कडा, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, दूर राहिलेत, परंतु इथे मिळतील फक्त आणि फक्त सिंगल मिळते. विराट कोहली स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड तुम्ही पाहतात. क्रिकेटची देवता आणि भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा स्टँड मध्ये सुद्धा भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत. आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी चामटोली ग्रुप ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच नवनिर्वाचित निशिकांत जयवंत हिरमाळी साहेब, आपले मनपूर्वक स्वागत. तसेच चामटोलीचे युवा उद्योजक आदरणीय ज्ञानेश्वर शिवाजी कांबरी, आपले मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आणि या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त केवळ 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांची गरज आहे. बट्ट्या यांना तुम्ही पाहतायत, ऑफिशियल स्कोरर आहेत. चांगली माहिती, चांगलं इक्वेशन आमच्यापर्यंत नेहमी ते पोहोचवत असतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे ऑफिशियल हेड ठाणे जिल्ह्याचे गौरवजी सावंत सर हे सुद्धा मॅच आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 12 बॉल 8ची गरज. ओ यावेळेस आपण पाहतोय फटका व्यवस्थित पाठवरती प्रॉपर चेंडू आला नाही. पाठची कडा लागली, हलकस चुंबन घेतला आणि चेंडू त्या ठिकाणी समोर राहिलेला. एक धाव मिळेल. योगीराज महाराज बुटेरे मुख्य पंचाच्या भूमिकेत येत आहेत. कासगाव गावाच्या एंड कडून षटक. दुसऱ्या बाजूला कल्याणची आन बान शान मिस्टर फिरोज खान
तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत बदलापूरचे आमचे स्थानिक पंच DK दत्ता कडव, ऑफिशियल टीम, आपली दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा स्वागत आपण करू. ओव्हर ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि इथे मिळते सिंगल धाव. आता माहिती आहे आदर्श बांगणी संघाला एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे आणि इथे ती धाव सुद्धा मिळते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जिथे कदाचित एक धाव होणं कठीण होतं तिथे मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा मिळतील. सामना आणखीन सोपा करण्याचा, सोपा ऑलरेडी आहे परंतु त्याला आणखीन सोपा करण्याचा प्रयत्न दत्ता टेंबे या षटकामध्ये केला जातोय. 5ची गरज आहे. यावेळेस कवाच्या दिशेने फटका खेचलेला पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल पुन्हा एकदा इथे रिक्स घेण्यात आली आहे. 2 धावा सहज मिळतात. धावा वाचवण्याचा प्रयत्न 1 शॉट असेल. कदाचित आपण आता दुष्काळ म्हणणार नाहीये कारण धावा चांगल्या झालेल्या आहेत. जर कदाचित जास्त धावा पाहिजे असेल आणि जर कदाचित तिथे शॉर्ट रन आली तर आपण दुष्काळात 13वा महिना असं या वाक्याचं विश्लेषण करत असो. परंतु आता सामना ऑलरेडी खुला आहे. राऊंड विकेटने ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये हा फटका चालला लॉंग ऑनला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. आदर्श बांगणी संघाला माहिती आहे सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट त्याने खेळलं. तेजस पडवळ, त्यानंतर रोहन, या 2 खेळाडूंचा खेळ चांगला पाहायला मिळाला. रोहनने 4 धावा दिल्या. सलीमला आपण पाहिलं त्याने 20 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिलं. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनोज होते आणि डाऊन द बॉल येत असताना एक सुंदर सोपा झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद. संघाचा स्क्वाड या ठिकाणी तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. आता तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये सागर एरमाली असेल, चंद्रकांत पवार, उमेश यांना तुम्ही पाहू शकाल. अनेक दिग्गज गोलंदाज सुद्धा आहेत, काही लेजंड खेळाडू आहेत. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय तो आमच्या अत्यंत जवळचा मित्र आहे सागर एरमाळी. मयूरला तुम्ही पाहणार आहात इन ऍक्शन मध्ये. रवी असेल, मोहन असेल, मोहन पाटील. पुढे एकदा या ठिकाणी फलंदाज झाल्या बाद. पाहावं लागेल सामना सोपा ऑलरेडी आहे परंतु एका पाठोपाठ फलंदाज बाद सुद्धा होत आहेत. आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांमध्ये धाव फलकामध्ये आपण जर पाहिलं तर 12 चेंडूमध्ये विजयासाठी खऱ्या अर्थाने गरज होती ती 9 धावांची, 8 धावांची गरज होती. 12 चेंडूमध्ये माफ करा. या षटकामध्ये आल्या 5 आणि आता 6 बॉल अवघ्या 3 धावांची गरज आहे. कुंदन भोसले यांना सुद्धा तुम्ही पाहणार आहात. चांगला स्क्वॅड या ठिकाणी. SP दोन सुरुवातीला षटकांचा आपण खेळ पाहिला तर धमाकेदार पाहायला मिळाला. 2 पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त केवळ 3 धावांची गरज आहे. पहिला सामना जिंकला ओमसाई छत्रपती CC कुळगाव या संघानं. सेकंड मॅच मध्ये पकड मजबूत केले परंतु क्षमता कात्रप टीमकडे सुद्धा अक्षय बांबुळकर सारखा गोलंदाज समोर आहे. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफला, 1 मिळेल. अक्षय बांबुळकरला तर स्वतःची खेळी सार्थकी लाभायची असेल ना तर या 5 बॉल मध्ये या 2 धावा त्याला डिफेन्स कराव्या लागतील. कदाचित आपण पाहतो या मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे. पहिलं अर्धशतक याच खेळाडूच्या नावावरती राहिले. शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 ही स्पर्धा तुम्ही पाहताय श्री गणेश ग्रामस्थ मंडळ कासगाव यांच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आहे. फटका चांगला क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद. चिडिया छिप गई खेत में. आणखीन एक मोहरा टिपला गेलाय. कमबॅक करायचं असेल, वापसी जर मिळवायची असेल तर इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. अक्षय बांबुळकरला मिळते पहिली सफलता. फलंदाज बाद. आमचे शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे यांचे पर्सनल असिस्टंट आमचे दिनेशजी काळेकर यांचे मनपूर्वक स्वागत.
4 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 2 धाबांची गरज आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंसार, दुसऱ्या बाजूला मयूर महेर नचिकेत. यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय नचिकेत खऱ्या अर्थाने ते पाठीराख आहेत, जे मानकिवली गावचे आमचे राहुल चव्हाण सर यांचे भाचे आहेत. ललित यांना तुम्ही पाहतायत, रबाडा या नावाने प्रसिद्ध आहेत. ऋतिक, सनी राणे असतील, चंद्रकांत बेहेर, करण राहणे, असे अनेक खेळाडू तुम्ही पाहणार आहात. दिग्गज खेळ त्यांचा सुद्धा आपण पाहणार आहोत. सध्याच्या घडीला नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ भन्नाट फॉर्म मध्ये सामना या ठिकाणी जिंकलेला अगदी आपण पाहतोय. सहज सोप्या पद्धतीने आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला आदर्श बांगडी संघाचा आणि चौकाराने हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. आणि अगदी आपण पाहतोय आदर्श बांगडी संघाने पहिल्या विजयावरती शिक्का मोर्तब केलेला आहे. या मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देऊ, ज्याने अत्यंत सुंदर खेळ केला. सलामीला येत असताना 36 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. अर्थात तेजस पडल, परंतु त्याच्या वतीनं हे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं जाईल अशी माहिती आम्हाला मिळते आहे. ज्या गोलंदाजाने अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे, यंगस्टर गोलंदाज आहे, त्याला मात्र या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न नेहमीच आदर्श बांगडी संघाचा राहिलेला आहे. तो राज ठरतो या